श्री स्वामी समर्थ। मी संगीता। माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते। दिवाळी पार पडलेली आहे। दिवाळी झाली की लगेच आपल्या सर्वांना ओढ लागते तुळशी विवाह। तुळशी विवाह 2025। तुळशी विवाह हा जो आहे तर प्रबोधिनी एकादशीला आषाढी एकादशीला श्री हरी विष्णू 4 महिन्यासाठी चातुर्मासामध्ये 4 महिन्यासाठी निद्रित असतात आणि प्रबोधिनी एकादशीला ते त्याला देवउठणी एकादशी म्हणतो। त्या दिवशी श्री हरी विष्णू झोपेतून जागे होतात आणि शालिग्राम अवतारामध्ये तुळशी मातेचा विवाह त्यांच्या सोबत विधिवत पूर्णपणे विवाह केला जातो। तुळशी विवाह 2025 1 तारखेला प्रबोधिनी एकादशी म्हणजे स्मार्ट एकादशी आहे आणि 2 तारखेला भागवत एकादशी आहे। 2 तारखेपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते आणि पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेला हा शेवटचा दिवस। असे 3 ते 4 दिवस तुळशी विवाह या कालावधीमध्ये आपण पूर्ण करणार आहेत। तुळशी विवाह या दिवशी जो कोणी तुळशी विवाह विधिवत पूर्णपणे करतो त्याच्या जीवनातल्या सर्वपणे समस्या, अडचणी, लग्नात येणारे अडथळे, नवरा बायकोमध्ये भांडण तंटा होत असेल, एकोबा नसेल, प्रेम नसेल, गोडवा राहण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी जो कोणी हे उपाय करेल त्याच्या जीवनातल्या सर्व प्रकारच्या जे काही समस्या असतील त्या 100% दूर होतील। या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे। तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही मोजके 3 ते 4 उपाय मी सांगणार आहे। ते उपाय करून पहा। आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या 100% दूर होतील। घरामध्ये सुख समृद्धी आणि पैसा टिकत नसेल, घरामध्ये कलह, रोज भांडण तंटा होत असेल, पती पत्नीमध्ये एकोबा राहत नसेल, मुलं अभ्यासापासून तर आपलं म्हणजे त्यांच्या वागणुकीपर्यंत जे काही प्रॉब्लेम असतील, आई वडिलांचं न ऐकणं, आपल्या शब्दांच्या पालन न करणं, असे काही बरेच असे काही आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम होत असतील तर तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यामध्ये केला जातो आणि कार्तिक महिन्यामध्ये तुळशीला खूप महत्त्व असतं। कारण कार्तिक महिन्यामध्ये हा तुळशी विवाह आपण जर विधिवत व्यवस्थित ब्राह्मणाला घरी बोलून किंवा मंत्र आणि स्तोत्र हे व्यवस्थित घरच्या घरी सुद्धा तुम्ही विधिवत पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला तुरंत मिळत असतं। त्याला बिलकुल म्हणजे असं पूजा केली वाट पाहायची असं नाही, मनापासून पूजा केली, मनामध्ये श्रद्धा भक्ती भाव असेल तर आपल्याला आपली कुठल्याही प्रकारची कितीही अडचण असू दे आणि मनापासून प्रार्थना केली तर माता लक्ष्मीपर्यंत ती पोहोचते आणि आपल्यावर तिची कृपा आशीर्वाद आपल्याला फळ मिळतं आणि ते तत्काळ फळ मिळत असतं। तर तुळशी विवाहाच्या दिवशी सर्वात पहिले आपल्याला जर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, सुख शांती, घरामध्ये सगळ्यांचा एकोबा आणि आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये शालिग्राम अवतारामध्ये किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुळशी मातेचा जो विवाह आहे म्हणजे विवाहाचं जे साहित्य आहे आपल्या चॅनलवर मी टाकलेलं आहे। आदल्या दिवशी सर्व साहित्य एकत्र आणायचं, उसाचा मंडप घालायचा आणि शालिग्राम अवतारामध्ये किंवा बाळकृष्णाची तुळशी मातेचा विवाह विधिवत पूर्ण ही पूजा करायची, विवाह लावायचा, मंत्राचं स्तोत्राचं पठण करायचं आहे, तुळशी मातेच्या लग्नाची म्हणजे विवाहाची जी कथा आहे ती वाचायची आहे आणि पती पत्नीनं एकोबा दोघांमध्ये प्रेम राहण्यासाठी आणि सौभाग्यवतीचं म्हणजे सौभाग्य प्राप्त होण्यासाठी आणि घरातल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी घराघरामध्ये तुळशी विवाह व्हायलाच पाहिजेत। यांनी अनेक समस्याचं म्हणजे समाधान होतं आणि समस्यापासून आपलं रक्षण होतं। वाईट शक्तीचा जो आपल्या घरावर प्रभाव असतो तो नष्ट होत असतो। दुसरा उपाय, पती पत्नीमध्ये कायमचा गोडवा राहण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा। पिवळ्या रंगाचा कॉटनचा धागा घेऊन त्याला 108 गाठी बांधायच्या आणि तुळशी विवाहाच्या दिवशी 108 गाठी बांधलेला धागा जो आहे तो तुळशीला बांधायचा आणि तो तुळशीला बांधून झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी किंवा मग त्रिपौर्णिमेच्या दिवशी तो धागा काढायचा, त्याची विधिवत पूजा परत एकदा करायची। तो धागा दोघांनी पण पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा आणि पत्नीनं म्हणजे महिलांनी म्हणजे नवऱ्याने उजव्या हातामध्ये बांधायचा, बायकोने डाव्या हातामध्ये बांधायचा आणि हा धागा बांधला जोपर्यंत हा धागा तुमच्या हातामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अडचण येणार नाही। जे पत्नीच्या मनामध्ये आहे ते
100% नवऱ्याकडून कोणत्याही प्रकारच्या तुमच्या अपेक्षा असतील त्या 100% पूर्ण होतील. नवऱ्याच्या मनामध्ये बायकोकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा असतील तर त्या 100% पूर्ण होतील. म्हणजे पती पत्नीमध्ये गोडवा राहतो, पती पत्नीमध्ये प्रेमाचं नातं टिकून राहतं. दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद होत नाही, कोणत्याही प्रकारचे भांडणं तंटा होत नाही. 108 धाग्याचा, पिवळ्या धाग्याचा हा उपाय करून पहा. तिसरा उपाय हा आहे की तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी मातेची पूजा करून सायंकाळी एक तुपाचा दिवा तुळशी मातेपाशी आपल्याला एक तुपाचा दिवा आपल्याला दान करायचा आहे. आणि एक तुपाचा दिवा जो आहे तर तो दान करून तुळशी मातेला पती पत्नींनी घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या होत असतील, काही कारणं असतील, मुलांच्या बाबतीमध्ये, दोघांमध्ये, काही परिवारामध्ये कलह होत असतील तर तुळशी मातेला एक दीपदान करून 7 वेळा आपल्याला परिक्रमा दोघांनी जोड्याने करायची आहे. आणि एक दिवा सायंकाळी दोघांनी सोबत जाऊन पिंपळाच्या झाडाची पूजा करून ती पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा आपल्याला दान करायचा आहे. 3 उपाय सांगितले आहे. चौथा उपाय हा आहे, तुळशी विवाहाच्या दिवशी जो कोणी माता लक्ष्मीला आपल्याला सौभाग्य प्राप्ती म्हणजे सौभाग्य प्राप्ती आपल्याला वरदान मिळावं असं वाटतंय, आपलं सौभाग्य आहे, त्याला कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील, कामं होता होता आपल्या नवऱ्याचे राहत असतील, जो काम करायला जातो तो काम होता होता राहून जात असेल, तुळशी विवाहाच्या दिवशी 16 शृंगार माता तुळशीला आपल्याला अर्पण करायचे. टिकली, कुंकू, पायातले पैंजण, जोडवे, मंगळसूत्र, बांगड्या, परत कानातले, नाकातलं अंगठी, रिंग, जे काही सौभाग्यवतीचे अलंकार आहेत अशा 16 वस्तू, म्हणजे साडी चोळी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ब्लाऊज पीस, हे सगळे 16 शृंगार आहेत. तुळशी मातेला सौभाग्यवतींनी तुळशी विवाहाच्या दिवशी हे माता लक्ष्मीला अर्पण करायचे. आणि ते सर्व 16 शृंगार आहेत एखाद्या गरीब बाईला आपल्याला कोणत्याही गरजू लोकांना ते दान करायचे. तुमच्या पतीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या 100% दूर झाल्याशिवाय राहणार नाही. हे 4 उपाय आहेत. मनापासून सेवा करायची आहे. आता तुळशी विवाहाच्या दिवशी माता लक्ष्मीची आणि श्री हरिविष्णूची सोबत एकत्र पूजा करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे. हा एक 5वा उपाय आहे. 7वा उपाय हा आहे की तुळशी मातेचा तुळशी गायत्री मंत्र आहे तर नित्य सेवामध्ये दिलेला आहे. 108 वेळा दोघांनी सोबत बोलायचं आहे. मागे पुढे बोललात तरी पण चालतो, पण हा उपाय केल्याने घरातल्या सगळ्या समस्या दूर होतात. तर तुळशी विवाहाचे हे उपाय आवडले असेल तर शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ.